छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य पोरकं झालं असं औरंगजेबाला वाटलं, परंतु त्याचा हा गैरसमज ठरला. छत्रपती संभाजी राजांनी गादीवर बसल्यानंतर जी आपली तलवार चालवली ती अखंड 9 वर्षे या हिंदुस्थानामध्ये एकही लढाई हारली नाही. घोड्याच्या पाठीवर 9 वर्ष मान टाकून लढाया करणारा एकमेव राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या विश्वामध्ये घेतले जाते. परंतु छत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेबाचं दक्षिणेमध्ये येण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहणार असं ज्यावेळी त्याला वाटलं त्यावेळी तो स्वतः दक्षिणेमध्ये आला आणि त्याच्या लक्षात आलं की छत्रपती शिवरायांच्या नंतर खरंच एकमेव त्याचा वारस आहे की शंभूराजे हे स्वराज्य वाढू शकतात, सांभाळूच नाही तर वाढू सुद्धा शकतात. हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं संभाजीराजांना कैद करण्याचं किंवा त्यांना मारण्याचं किंवा त्याला वाटत होतं शंभूराजे अस्तित्वात आहेत तोपर्यंत आपण दक्षिणेत पाय रोवू शकत नाही. म्हणून त्यांनी फंदा फितुरी सुरू केली, मराठ्यांच्या सरदाराला फोडण्याचे प्रयत्न सुरू केले, लालच देण्याचे प्रयत्न सुरू केले, जहागिऱ्या वतनदाऱ्या द्यायला सुरुवात केल्या. अनेक मुघलांच्या हिंदुस्थानामध्ये असलेला खजिना इकडे स्वराज्यात येऊन रिकामा करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातूनच दगा फटकातून स्वराज्याच्या धाकलेधनी शंभूराजे यांना पकडण्याचा, नेस्त नाबूद करण्याचा, हरवण्याचा विडाच जणू या औरंगजेबानं उचलला. अनेक मोहिमा राबवल्या केवळ छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी. त्यात तो यशस्वी झाला आणि संभाजीराजे कोकणातील संगमेश्वर या ठिकाणी असताना त्यांना पकडण्यात आलं आणि औरंगजेबाच्या समोर हजर करण्यात आलं. त्यानंतर संभाजीराजांचे जे हाल केले ते अद्यापही महाराष्ट्रातला मराठी माणूस विसरलेला नाही. प्रत्येक मराठी माणसावर 350-400 वर्षानंतरही शंभूराजांच्या हत्येची जखम भळबळते आहे, ताजी आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे हाल केल्यानंतर त्यांचे शरीर पुण्याजवळच्या वडू तुळापूर या ठिकाणी टाकून देण्यात आलं. त्यांची विटंबना करण्यात आली, त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली. आज त्याच ठिकाणी त्यांचा वडू आणि तुळापूर या ठिकाणी त्यांचं शौर्य स्मारक बांधलेलं आहे. प्रत्येक मराठी माणसाने या शौर्य पीठाला भेट दिली पाहिजे. विक्की कौशलचा छावा चित्रपट आलेला आहे. या छावा चित्रपटातला शेवटचा अर्धा तास बघितल्यानंतर हिंदुस्थानातला, महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण जगातला माणूस हळहळल्याशिवाय, तळतळल्याशिवाय राहत नाही. एवढी कौर्याची सीमा या औरंगजेबानं शंभूराजांच्या हत्येसाठी वापरली होती. यानंतर स्वराज्याचे धाकलेधनी शंभूराजे हे सुद्धा आपल्यातून निघून गेले आणि खऱ्या अर्थानं शिवरायांच्या नंतर स्वराज्य पोरकं झालं हे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं.